आपण थेट मातोश्री निवासस्थानी जाऊया, तिकडे पक्षप्रवेशांचा कार्यक्रम होता। गेल्या दीड वर्षापासून साहेब मी पाचोरा वडगाव मतदारसंघात फिरते आहे। पहिल्या दिवसापासून अगदी सर्वांना म्हणजे ज्या दिवसापासून आपण पहिल्या दिवसापासून साहेब प्रत्येकाला आता ही जे काही गद्दारी झालेली ही कुणालाही आवडलेली नाही। हे सगळे लोक अगदी मनापासून आहे साहेब, अगदी कुठलाही आमिष हे ते कधी नाही। हे प्रत्येक जण माझ्याशी पर्सनली फोनवर बोलतच होते, परंतु कसं असतं की सत्तेच्या विरोधात जास्त जाता येत नाही, म्हणून हा जो काळ वेळ गेला आणि ते मला खूप दिवसापासून जाणवत होतं की हा काळ जाऊ द्यावा लागेल आणि तो काळ आता जसा जसा जाईल तसं तसं अजून याच्याही पेक्षा जास्त येणार आहेत। आता जे आलेले आहेत साहेब हे सगळे जण म्हणजे माजी नगराध्यक्ष, माजी सभापती वगैरे खूप चांगल्या आणि ज्यांच्या मागे 1000, 2000, 5000 लोक आहेत, असे सगळे आहेत। आता हे कांचनदू काका आहेत, हे सगळे जुने लोक आहेत। ह्या ताई राष्ट्रवादीच्या होत्या, या 20 वर्षापासून अगदी आहेत। हे रवींद्र दादा, हे पप्पू दादा, म्हणजे आता मला हे राजू काळे हे तर खूप लहान होते तेव्हापासून पाचोऱ्यामध्ये अगदी सक्रिय होते। योजनाताई आहेत, हे सगळेच म्हणजे साहेब मला आता नावं पण घेणं हे नाही। बालू अण्णा आहेत, ते पण सभापती होते। असे खूप जण आहेत आणि सगळ्यात महत्वाचं साहेब तुमच्यावर निष्ठा आणि तात्यांवरचं प्रेम, या दोन गोष्टीसाठी हे सगळे लोक इथे आलेले साहेब। चला एक काम करू, तुम्ही सगळे असेच बसा, मी खुर्ची टाकून इकडे बसतो तुमच्याबरोबर, म्हणजे एक आपला एकत्रित फोटो येईल। त्यांचा सुद्धा प्रवेश झाला असं पण अजून काही प्रवेश होणारे होते तर 23 तारखेला तुम्ही नाशिकला आहे, तर त्या दिवशी आम्हाला एक 10-15 23 जानेवारी तिकडे इन्चार्ज आहेत संजय राऊत। एक लक्षात घ्या, शिवसेना हा एकमेव असा पक्ष महाराष्ट्रात सध्या आहे उद्धवजी, की त्या पक्षातच अशा मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे। जसं उद्धवजी नेहमी सांगतात आपल्याकडे पक्ष नाही, चिन्ह नाही, पण आपल्याकडे निष्ठा आहे, उद्धव ठाकरे आहेत। लोक त्यांच्याकडे पाहून हा मोठ्या प्रमाणात प्रवेश करतायत। आपण पाहिलंच का इतर कुठल्या पक्षात लोक निघाले आहेत, प्रवेश सुरू आहेत, असं आपण गेल्या काही वर्षात पाहिलं का? तर अजिबात नाही। वैशालीताई या ज्या पद्धतीनं काम करतायत आणि आरोग्यदात्यांचा वारसा पुढे नेत आहेत आणि आपण सगळे आज विविध पक्षातून माननीय उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी इथे पक्षामध्ये प्रवेश करताय। एक शिवसेनेचं तुला वैशिष्ट्य सांगतो, आपण म्हटलं सत्ता आहे म्हणून थोडं लोक घाबरतात, नाही, शिवसेना सत्तेवर लाथ मारते आणि शिवसेना सत्तेची पर्वा करत नाही आणि शिवसेना ही सत्ता आहे म्हणून घाबरून एखादा निर्णय घेईल किंवा नाही घेईल असं कधी शिवसेनेच्या बाबतीत होत नाही, म्हणून ती शिवसेना आहे। आपण सगळे प्रवेशासाठी मातोश्रीवर आलेले आहात। मी माननीय उद्धव साहेबांना विनंती करतो की आपण त्यांना आपल्या परिवारात सामील करून घ्या। आणि आपण एक फोटो काढून घेऊ। आता काय बोलायचं? सगळ्यांचं स्वागत मी आपल्या शिवसेना परिवारात करतो आहे। सगळेजण मातोश्रीत आलेला आहात आणि मला खरंच वैशालीताईचं कौतुक वाटतं, कारण मला अजूनही ती पहिली वैशालीताई आठवते। मी आरोतात्यांच्या घरी गेलो होतो तेव्हा कॉलेजमधली मुलगी होती आणि साहजिकच आहे आरोतात्या हा माणूस आमचा खंदा कार्यकर्ता आणि तिथला भक्कम असा एक आधार होता। ते जाणं हे सगळ्यांवरती एक आघात होता, पण त्या आघातात न घाबरता वैशालीताईंनी आरोतात्यांनी जे कार्य हाती घेतलं होतं ते पूर्ण करण्याचा एक निश्चय केला आणि त्या दृष्टीने त्यांची पावलं पडत आहेत। साहजिकच आहे
तुम्ही सगळेजण तुमच्यासमोर सगळ्यांची आरोतात्यांची कारकीर्द आहे, वैशालीताई आहे, मगाशी उल्लेख केला की माझ्यावरती विश्वास ठेवून मी तुमच्यासमोर आहे. आणि एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझं कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे. त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय आणि त्या कामात तुम्ही सगळेजण सहभागी होत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. आणि आहे उद्या परवापासून, उद्याचा आजची 30, 29, 30, 31 1 तारखेपासून नवीन वर्ष सुरू होईल. या नवीन वर्षात हे नवीन वर्ष आणि त्याच्यानंतरची सगळी पुढची वर्ष ही आपल्या संपूर्ण देशाला आनंदाची, उत्साहाची, भरभराटीची आणि लोकशाहीची जाऊ. आलं लक्षात? तर सगळ्यांना धन्यवाद देतो आणि तुमचं स्वागत करतो. मला मी एक फक्त आता तुमच्याबरोबर इकडे बसून एकच एक फोटो काढूया, मग आपण शिवबंद करू. सगळेजण असेच बघा, असेच मी इकडे बघा. भीती वाटणारी सत्ता उलथवून टाकली पाहिजे असं उद्धव ठाकरे यांनी पक्षामध्ये ज्यांनी आता नवीन प्रवेश केला त्यांना संबोधताना सांगितलंय. पाचोऱ्यातल्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलाय. सत्तेला घाबरणार असाल तर काहीही उपयोग नाही असाही कानमंत्र उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. पाचोऱ्यामधल्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना संबोधित करत असताना ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता उलथवून टाकली पाहिजे, घाबरलात तर काहीही उपयोग होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणालेले. हातावरती शिवबंधून बांधून उद्धव ठाकरे या सगळ्यांना ठाकरे गटामध्ये त्यांचं स्वागत करतायत. पुढचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे, त्यामुळे प्रत्येकच पक्ष आपापल्या परीनं आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आता विविध स्तरांवरती पक्षप्रवेश होत आहेत. ठाकरे गटामध्ये पाचोऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला, त्यावेळी उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करत होते. सत्तेला घाबरून काहीही उपयोग होणार नाही, भीती वाटणारी सत्ता उलथवून टाकली पाहिजे असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. सत्ता सामान्य लोकांना आपली वाटली पाहिजे, सत्तेची भीती वाटता कामा नये असंही त्यांनी सांगितले. पाचोऱ्यातील शिंदे गट आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने प्रत्येकच पक्ष आपापलं पारडं जड ठेवण्याचा प्रयत्न करताना आता दिसेल. 2024 हे निवडणुकांचं वर्ष आणि त्या पार्श्वभूमीवर आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी पदाधिकाऱ्यांची मूठ बांधणं, ग्राउंड लेवलवरच्या कार्यकर्त्यांना एकसंध ठेवणं जास्त गरजेचं असणार आहे आणि या सगळ्याच्याच अनुषंगानं आता होणारे हे कार्यकर्त्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचे असतील. एक लक्षात घ्या, सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोगाचं नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलल्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे आणि त्या एका जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही प्रत्येक सामान्य माणसाला आपली वाटली पाहिजे. माझं कोणतरी आहे, माझं कोणतरी आहे.
त्या सत्तेची जर भीती वाटत असेल तर अशी सत्ता ही उलथवलीच पाहिजे आणि ती उलथवण्यासाठी आपण काम करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.